शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांना मासिक 8 ते 10% परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 57,75,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेनं अखेर अटक केली आहे। जानेवारी 2025 पासून फरार असलेला लक्ष्मण राजू पातकळ वय 27 राहणार चापडगाव तालुका शेवगाव याला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आलं। या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये 27 जानेवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। दामू उर्फ दामोदर लक्ष्मण विघ्ने वय 65 राहणार मंगरुळ तालुका शेवगाव यांनी फिर्याद दिली आहे। या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जातोय। पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार हे तपास करत आहेत। लक्ष्मण पातकळ यानं दत्तकृपा ट्रेडिंग या नावानं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा व्यवसाय सुरू केल्याचा भास निर्माण केला होता। गुंतवणूकदारांना दरमहा 8 ते 10% परतावा देण्याचं आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला। त्यानंतर फिर्यादी आणि इतर ठेवीदारांकडून एकूण 57,75,000 रुपये स्वीकारण्यात आले। मात्र गुंतवणुकीवर कोणताही परतावा न देता तसंच मूळ रक्कमे परत न करता संशयित आरोपीनं ती रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून पसार झाला होता। तो जानेवारी 2025 पासून पसार होता। त्याचा कोणताही ठाव ठिकाणा लागत नव्हता। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण आणि माहितीदारांच्या मदतीनं त्याचा शोध सुरू ठेवण्यात आला। तपासादरम्यान तो वरुड फाटा परिसरामध्ये चिखलठाणा पोलीस ठाणे हद्दीमध्ये असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार उपनिरीक्षक पवार, पोलीस अंमलदार कावरे, आव्हाड आणि फडतडे यांच्या पथकानं छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन त्यास ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर त्या सदर गुन्ह्यात अटकही करण्यात आली। न्यायालयानं 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे। संपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।